जुना आणि जीर्ण झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक दरम्यानचा रेल्वे ब्रिज पाडून त्या जागी नवीन पुलाचे काम करणार येणार असल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे. नागरिकांच्या सुरक्षतेचा विचार करून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, 1959चा अधिनियम क्रमांक 22 कलम 33(1) व अन्वये वाहतूक बंदीची अधिसूचना जारी केली आहे. हा मार्ग 1 वर्षासाठी बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 9 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून 8 डिसेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. सगळे सोलापूरकरांना नमस्कार. ट्रॅफिकचे बद्दल एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकचे दरम्यान जे रेल्वे ब्रिज होता ते खूप जुना आणि पूर्णपणे जीर्ण झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांना पाडून आणि नवीन ब्रिजची ही संकल्पना केली आहे. त्या अनुषंगाने जे तिथलं ट्रॅफिक आहे ते बाधित राहणार आहे. त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने ऑल्टरनेट मार्ग सगळ्यांना दिले आहे. त्याबद्दल मी आपल्याला एक सूचना देतो. जे मर्याई चौक ते STS स्टँडकडे येणारी जे वाहतूक आहे ते मर्याई चौक शेटेनगर रेल्वे बोगदा, खतीमकर अपार्टमेंट, MSEB ऑफिस निराडी वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज बस स्टँडपर्यंत ते येईल. मर्याई चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरिता मर्याई चौक, नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी ग्रीन गोडाऊन, मोदी बोगदा, जांबामुनी चौक, मोदी चौकी ते कुमार चौक इथे येणार आहे. त्याच्यानंतर मंगलवेढा रोडकडून हैदराबाद, तुळजापूर, विजापूर, पुणेकडे जाणारी वाहतूक नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करतील. मंगलवेढाकडून येणारी जड वाहतूक जे आहे ते नवीन केगाव बायपास रोडचा वापर करतील. आणि देवगाव व दामनी नगर येथील रहिवाशी सोलापूर शहरात येण्यासाठी जगताप हॉस्पिटल, CNS हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा, अभिमानश्री नगर, अरविंद धाम वसाहत, जुना पुना नाके हे मार्गचा वापर करतील. जे नागरिकांना याच्याबद्दल ते त्रास होणार आहे त्याच्यासाठी सगळी तयारी जी आहे ते पोलीस प्रशासनाने केले आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम होतील तो ते तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.